1 2 3. प्रश्नात पडलेले तुम्ही मला विचाराल की मी कोण, पण ह्या जगाने मला घाणेरड दुर्गंधी म्हणून आधीच घोषित करून टाकलंय. मग आता तुमच्या अपेक्षांना कशाला तडा जाऊ द्यायचं, नाही का? पण आज मला वाटतंय तुमच्या समोर यावं, आजवर पाहिलेलं, वाटलेलं, ऐकलेलं तुम्हा सर्वांना सांगून टाकावं. माझा वापर तुम्ही नेहमीच करत आलात. माझ्यातलं चांगलं चुंगलं काढून बाकीचं निरुपयोगी टाकून दिलं. अहो, तुमच्या घरातलं सामान माझ्यामुळेच तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतंय. पण माझं काम झालं की मला काढून फेकून देता. मी 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 आहे मी. माझं अस्तित्व, माझी ओळख, माझं नाव कचरा. हो, मला माझा जन्म जरी माहिती असला तरी मला अस्तित्वात तुम्ही ऐकाय. तुम्ही बॅग दे, तुला मम्मीने बोलवलं, बॅग दे. कसं? अहो, थोडा तरी विचार करा. सकाळी उठल्यापासून काय काय करता? काय काय मिठ्या अहो, ते नाही. काय काय म्हणजे काय काय कचरा करताय. सकाळी उठल्यापासून दुधाची पिशवी, ब्रेडचं पाकिट, फळांची साले, निवडलेल्या भाजींची देठ, हे सर्व कोण निर्माण करताय? अहो, पण हे सर्व तर आमच्या रोजच्या जीवनातील गोष्टी आहेत. हो, आहेत ना. पण ह्यांचा वापर झाल्यावर ह्यामधून जो कचरा निर्माण होतोय त्याचं व्यवस्थापन नको का करायला? तुम्ही सर्व कचरा एकत्रच टाकता. त्याच्यामुळे जास्त प्रमाणात दुर्गंधी पसरते, कीटाणूंची निर्मिती होते, आजूबाजूचे वातावरण दूषित होते आणि त्याचा परिणाम साथीचे आजार निर्माण होतात. मग काय करायला हवं? कचऱ्याची विल्हेवाट करायचा संपूर्ण विचार केला पाहिजे. ओला कचरा, ओल्या कचऱ्यामध्ये पालापाचोळा, फळा फुलांचा कचरा, भाजीपाल्याचा कचरा, ह्या प्रकारचा कचरा येतो. आणि ओल्या कचऱ्याने खत निर्मितीही होते. सुका कचरा, सुक्या कचऱ्यामध्ये कागद, पुठ्ठा, प्लास्टिक, काच, धातू ह्या प्रकारचा कचरा येतो. यूज अँड थ्रो ऐवजी यूज अँड रियूज. जसं की कागदाच्या पुढच्या साईडचा वापर झाला की मागच्या बाजूचा वापर न करताच तुम्ही त्याला फेकून देता. तसं न करता दोन्ही बाजूचा वापर केला पाहिजे. आणि जुन्या वस्तूंना कचऱ्यात फेकून न देता त्यांना दुरुस्त करून वापरा. काच, धातू ह्यांचा पुनर्निर्मितीसाठी वापर होऊ शकतो. आणि अजून एक प्रकाराचा कचरा असतो, घातक कचरा. घातक कचऱ्यामध्ये सुया, इंजेक्शन, डायपर, सॅनिटरी पॅड, उपचारासाठी वापरलेले कापूस ह्या प्रकारचा कचरा येतो. ह्या प्रकारच्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट केली पाहिजे. आणि त्याचबरोबर शून्य कचरा ध्येय ह्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजेच वस्तूला वाया घालवण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे. असं रस्त्यावरती कुठेही थुंकू नये. कचऱ्याला कचरा कुंडीतच टाका, रस्त्यावरती नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? नवी मुंबई महानगरपालिकेला महाराष्ट्राची नंबर 1 सुपर स्वच्छ सिटी म्हणून आपल्या नवी मुंबईला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलाय. नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला लहानपणापासूनच स्वच्छतेचे वळण लावले, कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे संस्कार केले आणि ह्यामुळे
आपल्या नवी मुंबईचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक आलाय आणि ह्या सर्वांचं पालन केलं ना तर भारतात पण पहिला क्रमांक